त्याने भरधाव वेगात 2 निष्पाप जीवांचा नाहक बळी घेतला। मद्यधुंद अवस्थेत अलिशान कार चालवत त्याने 2 लोकांना केराच्या टोपलीसारखं हवेत उडवलं। पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलंय। बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आपल्या महागड्या गाडीखाली दोघांना चिरडलं, पण न्यायालयाने त्याला 17 तासातच मोकळं केलं। राज्यभरात चर्चा झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपीला इतक्या लवकर जामीन कसा मिळाला, नेमकं कोणत्या अटींवर हा जामीन देण्यात आला, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। ही दृश्य 19 मेच्या मध्यरात्रीची आहेत। पब सुटल्यावर दुचाकीने घरी जाणाऱ्या दोघांना भरधाव वेगात येणाऱ्या पोर्शे कारने जोरदार धडक दिली। मध्यरात्री जवळपास 200च्या स्पीडने गाडी चालवणाऱ्या वेदांत अगरवालने दुचाकीवरून घरी जाणाऱ्या अनीस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की दोन्ही अक्षरशः हवेत उडून खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात होताच लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। संतापलेल्या जमावाने वेदांत अगरवालला चांगला चोप दिला। त्याला तात्काळ पोलिसांच्या स्वाधीनही केलं। पोलिसांनीही तात्काळ या घटनेची दखल घेत वेदांतवर कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला अटकही केली। पण घटनेच्या 17 तासांनंतरच वेदांतचा जामीन मंजूर झाला, कारण वेदांत हा 17.5 वर्षांचा म्हणजे अल्पवयीन होता। त्यामुळे न्यायालयाने वेदांतला जामीन मंजूर केला। पण जामीन मंजूर करताना त्यांनी काही अटी घातल्या। त्या अटी काय तुम्हीच पहा। जामीन देताना न्यायालयाने लावलेल्या अटी व शर्ती: वेदांत अगरवालला 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे। वेदांत अगरवालला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत। वेदांत अगरवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार आहे। या 3 अटींवर 2 लोकांचा जीव घेणाऱ्या वेदांतला जामीन मंजूर करण्यात आला। पण या अटींवरून राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे। 2 लोकांचा जीव घेणाऱ्या आरोपीला अशा अटींवर जामीन मंजूर होणं खरंच योग्य आहे का? राज्यात लोकांच्या जीवाची पर्वा आता कुणालाच राहिली नाहीये का? असे कितीतरी प्रश्न आता या जामिनावरून विचारले जात आहेत। याची उत्तरे कोण आणि कधी देईन, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणा। पण न्यायालयाने वेदांतचा मंजूर केलेला जामीन आणि जामिनावर घेतलेल्या या अटींबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।